कडे उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय असं राऊत म्हणाले। तर एक पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळात वळायचं नाही असंही सूचक विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या, मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे। भूतकाळात डोकावायचा नाही। जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना, नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात। जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, संदेश स्पष्ट आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत असंही संजय राऊत म्हणाले। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत। एका बैठकीनिमित्त खरं तर हे दोन्ही पवार एकत्र पाहायला मिळाले। मात्र शिंदेंसोबत आम्हाला कुणाला एकत्र पाहिलंय का असाही प्रश्न राऊतांनी विचारला। तर हे महत्त्वपूर्ण विधान खरं तर राऊतांनी केलेलं आहे। शिंदेंसोबत आम्हाला कुणाला एकत्र पाहिलंय का असा सवाल विचारत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले आहेत असं राऊत म्हणाले। बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र खरं तर पाहायला मिळालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राऊतांनी हे विधान केले। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था